टॉपिकचं नाव टाका नंबर सिस्टीम संख्या. ठीक आहे बा, इथं नंबर सिस्टीम टाकलेला आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामसाठी. टाका हेडिंग बिडिंग सूत्र बित्र सगळं तुम्हाला जे जे पाठ करायचं ते इथे पाठ करा बा. आशा करतो लिहा. बर, आता बघा या क्वेश्चन कडे बघा. आता इथं काय विचारले, नंबर सिस्टीम मध्ये दादा संख्या कोणत्याही टॉपिकला संख्याशिवाय करायचं जोडणे. ठीक आहे बा. आता संख्या म्हणलं तर त्या टाईपची संख्या नाही, तुम्हाला नंबरचं नॉलेज पाहिजे है ना. नंबर कोणकोणत्या प्रकारचे, तुम्ही ज्या लेवलची एक्झामची तयारी करतात तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारतात एकदम फालतू फालतू है ना. 1 ते 10 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत आहे ना, 50 ते 100 बेरीज वजाबाकी वर्गाची बेरीज ना जे काय असेल. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, कोणत्याही एक्झामचे असो काही असो, नंबर सिस्टीम तुमचा गाभा आहे. तुम्हाला नंबरचं नॉलेज पाहिजे. हे नंबर काय, अपरिमेय परिमेय संख्या, विषम संख्या, सम संख्या, नैसर्गिक पूर्णांक संख्या है ना, पूर्ण संख्या, या संख्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याशिवाय क्वेश्चन नाही. आता उचलून टाकलं जर सर पूर्णांक संख्येची सुरुवात कुठून होते किंवा पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते मला माहित पाहिजे. सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती आहे ना. जर क्वेश्चन विचारलं, एक क्वेश्चन विचारलंय एकचा 0वा घात म्हणलं तर आन्सर अंत काय ते राजानो 1 येते. ठीक आहे राजानो, कोणत्याही संख्येचा घात जर है ना 0 केलं तर त्याची किंमत काय येते राजानो 1. हे बेसिक झालंय, हे सगळ्यांना माहित आहे ना. आता बघा काही टफ जर क्वेश्चन विचारलं, जर मी तुम्हाला विचारलं की बाबा हा क्वेश्चन विचारले किती राजानो आहे ना 368 आहे. 368चा 37वा घात आहे भागिले 18 केलं. याला जर भाग दिलं तर याचं एककांक किती किंवा बाकी किती. पहिल्यांदा काय विचारणार राजानो बाकी आहे ना. गट क गट ब किंवा पोलीस भरती किंवा कोणती एक्झाम देत असेल, या संख्येला 18 भाग दिल्यानंतर बाकी किती किंवा या संख्येचा आहे ना भाग दिल्यानंतर एकक अंक काय राहील. एक एकक अंकवर क्वेश्चन विचारेल किंवा नाहीतर आता बघा तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतोय. एक आता बघा हा जर क्वेश्चन मला विचारलाय 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले डॅश 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 100 केला. ठीक आहे बा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर शेवटी शून्य किती येतात. ठीक आहे बा. मी काय म्हणलं 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्यांचा गुणाकार केलं तर शेवटी शून्य किती येतात. हा जर प्रश्न विचारला तर मला सांगा इमानदारीनं किती पूर्ण सुटते. सुटेल का बाळ, सुटेल का. एवढं सोपं आहे नाही, पण हवा करायचं असेल तर 2 सेकंदामध्ये पण मी करून दाखवणार. काय माहित आहे सर, मला माहित आहे कोणत्याही संख्येनं 1 न सुरू केलं, 1 गुणिले 2 गुणिले 3 केलं म्हणजे काय राजानो 1 2 3 या संख्येचा गुणाकार म्हणजे 3 फॅक्टोरियल लिहू शकतो बरं. फॅक्टोरियल म्हणजे सर फॅक्टोरियलचा अर्थ काय, 1 पासून त्या संख्येपर्यंत गुणाकार. 3 फॅक्टोरियलची किंमत काय राजानो 1 न सुरू करणार 3 पर्यंत गुणाकार, याचा लिहू शकतो राजानो 3 फॅक्टोरियल लिहू शकतो. आता बघा 1 ते 3 पर्यंत 1 ते 100 पर्यंत गुणाकार म्हणजे काय राजानो 100 फॅक्टोरियल. बरोबर बा. अरे हा या ना. ठीक आहे बा. म्हणजे याचा फॅक्टोरियल मध्ये असं लिहू शकतो, काही डाऊट. आता याला काय करायचं सर, किती शून्य विचारलं तर हमेशा सर 5 आणि 2, 5 आणि या 2 यात जर 2 जोडी असेल, एक संख्या 5 असेल एक 2 असेल, या जोडीचा गुणाकार केल्यानंतर एक शून्य तयार होतो. जर माझ्याकडे एक 5 आहे माझ्याकडे एक 2 आहे तर त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर एक शून्य तयार होतो. अरे हा या ना, होतो की नाही. आता मला सांगा इथं 100 फॅक्टोरियल आहे, याला कितीनं गुणाकार करणार राजानो 5. 5 1 5 5 2 10 शून्य आहे ना. परत 5 न जोपर्यंत भाग बसत नाही तोपर्यंत 5 1 5 5 24 हा या ना. आता भाग जातो का राजानो, अरे 5 न भाग जातो का, जात नाही. आता भाग जात नाही, मग मला माहित आहे जेवढं भाग दसलं म्हणजे 20 आणि 4 किती राजानो 24, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर मला आन्सर काय येतो राजानो, किती शून्य येतील शेवटी 24 शून्य येतील. किती राजानो 24. कळालं बाळ, समजलं आहे ना. आशा करतो की तुम्हाला एवढं समजलं असेल. आता सिंपल वे न म्हणलं एवढं समजलं बाळ, या क्वेश्चनला कसं जायचं होतं. ठीक आहे. आता बघा 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले डॅश 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 10 म्हणलं. आता तुम्हाला विचारलं 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या संख्येचा गुणाकार केलं तर शेवटी शून्य किती येईल. तर तुम्ही किती सेकंदात म्हणाल बा. आता तुम्हाला रट्टा माहित आहे 10 फॅक्टोरियल लिहिलं बा, शेवट चांगलं लिहिलं म्हणजे काही नाही का, शेवट चांगलं लिहिलं कितीनं भाग देणार बा. 5 1 5 5 2 10. आता भाग जातो का राजानो, नाही, म्हणजे शेवटी किती शून्य येतात राजानो. कळालं बा. आजपर्यंत ट्रिक माहित होती नव्हती सर.
तर आज माहित झाले. जर मी म्हणलं आता तुम्ही किती फास्ट पेन पेपर काढा, 1 गुणिले 2 गुणिले 3 डॅश 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 80 आहे ना. 1 ते 80 पर्यंत सगळ्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर शेवटी शून्य किती येतील? काय म्हणलं? शेवटी 0 शून्य किती येतील हा प्रश्न आहे बाळा. तुम्ही किती सेकंदात सॉल्व्ह कराल बाळा? आहे ना. काय करणार बाळा? शेवटचा अंक किती राजानो? बोला. 80. कितीनं भाग देणार बाळा? बोला. 5. 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 30. कितीचा भाग देणार राजानो? 5. 5 एक 5, 5 त्रिक 15. बसणार राजानो? अरे हा या ना. हा म्हणजे 16 आणि 3 किती राजानो? बोला. आता 5 न भाग जात नाही, स्टॉप केलं, थांबलं मी इथं. 16 आणि 3 किती राजानो? बोला. 19. अरे हा या ना. किती राजानो? शेवटी शून्य किती येतील बाळ? 19. समजलं बाळ? म्हणजे इथून पुढे क्वेश्चन कुठेही विचारलं, आता हे क्वेश्चन करून दाखवणार मला. आता सिंपल जे तुम्हाला क्वेश्चन विचारले या क्वेश्चनचा आन्सर सांगा. बघा सरळ सेवेचा क्वेश्चन, 1 गुणिले 2 गुणिले 3 डॅश 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 50 या संख्येचा गुणाकार केल्यानंतर शेवटी शून्य किती येतील हा क्वेश्चन मला करून दाखवा. समजलं? आता कळलं बा? सिंपल आहे. हा आता तुम्ही काय केलं? शेवटचा अंक राजानो 50. कितीने भाग दिला बाळा? बोला चला. 5 एक 5 शून्य. कितीचा भाग दिला राजानो? 5. 5 दोन्ही 10. या दोघांची बेरीज किती राजानो? 12. संपलं, खतम. चिंतीचोर क्वेश्चन आहे. कळलं बा? हा या ना. आता बघा हे झालं ट्रिक. मला हवा करायचं असेल तर असे अमाप क्वेश्चन आहेत, आहे ना. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर आता बघा, तुम्ही लहानपणापासून हे शिकला असेल. बघा मी तुम्हाला म्हणलं 1 3 5 असं गुणाकार केलं, डॅश 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 शेवट किती राजानो? जे काय असेल 100 म्हणजे 99 पर्यंत केलं. या संख्येची बेरीज विचारली नाही, असं नाही विचारलं तुम्हाला. गुणाकार जरा हार्ड होईल. 1 + 3 + 5 + डॅश 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 51 या संख्येची काय विचारलं? बेरीज विचारल्या. हा क्वेश्चन विचारले बा, आहे ना. या क्वेश्चनची बेरीज विचारलं तर तुमचा आन्सर काय येणार राजानो? बोला. किती आन्सर येणार राजानो? माहित पाहिजे, आहे ना. ट्रिक माहित पाहिजे. काय म्हणलं मी? सर 1 3 5 हे कशा संख्येत राजानो? बोला. किती संख्येत राजानो? विषम संख्या. मी आणखी टॉपिक सुरू केलं नाही, पण तुम्हाला एक जलवा दाखवू लागलोय की मी कसं शिकवणार. क्वेश्चनला पडते बेसिक नंतर तुम्हाला सांगणारच, बेसिक तुम्हाला मिळणार, पण त्याच्यासमोर तुम्हाला ट्रिक पण मिळेल. अशा ट्रिक तुम्ही कधी पाहिलं नसेल. आता एवढे क्लास तर तुम्ही सगळ्यांनी केलेत, एवढे चेहरे बघून मी ओळखू शकतो, आहे ना बाळा. पण तुम्हाला इथं काय हटके मिळेल? ठीक आहे बा. आता मला माहिती आहे सगळे काय राजानो? विषम संख्या आहेत. मला इमानदारी सांगा, 50 या संख्येमध्ये किती समसंख्या असतील, किती विषम संख्या असतील? बोला राजानो. ठीक आहे ना. 25 समसंख्या आणि 25 विषम संख्या. बरोबर बा? एवढं कळालं बा? काही डाऊट? आता बघा, मग मला माहिती आहे 50 पर्यंत 25 विषम संख्या आहे आणि हे किती राजानो? 51. हे टोटल किती राजानो? 20. म्हणजे पहिल्या 26 विषम संख्येची बेरीज विचारले. अरे हा या ना. पहिल्या 26 विषम संख्येची बेरीज. बरोबर राजानो. आता मी थोडंसं सिंपल वेनं सांगतोय. आता बघा 1 3 5 हे पहिल्या 3 विषम संख्या आहे की नाही रे पापी लोक? किती राजानो? 3. पहिल्या 3 विषम संख्येची बेरीज सांगा. 5 आणि 3 8 किती राजानो? मग मला काय दिसलं सर? मी एकदम छोट्यापासून सुरू करणार. मला काय दिसलं या क्वेश्चन मध्ये? सर 3 विषम संख्येची जर तुम्हाला बेरीज विचारलं तर 3 चा वर्ग. n विषम संख्येची सरासरी बेरीज किती राजानो? n स्क्वेअर. काय राजानो? n स्क्वेअर. म्हणजे पहिल्या n विषम संख्या असेल त्याची सर बेरीज किती राजानो? n चा वर्ग. बरोबर बा? काय शिकलात? प्रथम n विषम संख्येची बेरीज n चा वर्ग, आहे ना. इथं किती राजानो? 26 विषम संख्या आहे. किती? 26. 26 विषम संख्येची बेरीज सर 26 चा वर्ग. मायबाप कोणी सांगणार किती राजानो? 607. आहे ना. कळलं? समजलं? आता इथं एक्झामिनर टफ काय केलं, आहे ना. एक्झामिनर टफ काय केलं? आता एक सुंदर विचारलेलं क्वेश्चन, परवाच क्वेश्चन आहे. आता बघा काय केलं एक्झामिनरनं, काय टफ केलं याच्यात. 1 ते 60 पर्यंत सर्व विषम संख्येची बेरीज विचारली, आहे ना. हे क्वेश्चन होतं, सोपा क्वेश्चन त्याच्यामधलं विचारलेलं. आणि त्यानं काय केलं? 1 ते 54 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज. दोन्ही क्वेश्चन आहेत. आता बघा एक लँग्वेज सोपा आहे बा, एक हार्ड आहे. तुम्हाला माहित आहे 1 ते 60 पर्यंत किती समसंख्या? 30 समसंख्या, 30 विषम संख्या. आता मला माहिती आहे पहिल्या n विषम संख्येची बेरीज काय राजानो? n चा वर्ग. इथं 30 विषम संख्येची बेरीज काय राजानो? 30 चा वर्ग किती राजानो? 900. मायबाप समजलं? आशा करतो की समजलं असेल. पण इथं बघितल्यानंतर कसं करणार का राजानो? आहे ना. इथं किती राजानो? बोला. इथं पण किती राजानो? 27. आहे ना. इथं पण करणार. पण चुकून जर इथं जर विचारलं, इथं जर 52 किंवा 53 केलं,
किंवा 52 केलं, काय विचारलं, सम संख्या असो विषम संख्या असो, कळालं बा? म्हणजे इथं 54 आहे, ज्यावेळेस इथं शेवटचा नंबर सम येतो त्यावेळेस घाबरायचं नाही. हे पण ट्रिक देऊन टाकतो तुम्हाला, पण ज्यावेळेस मध्ये गेल्यानंतर. आता एवढं समजून घ्या, म्हणजे एवढं समजलं की प्रथम n विषम संख्येची बेरीज विचारलं तर n चा वर्ग. इथं 54 आहे, 54चा निम्मा किती राजानो? 27. 27चा किती राजानो? वर्ग. आन्सर किती? ठीक आहे बा, 729. कळालं? समजलं? एवढं शिकलं. हे हवा टाईप आहे. तुम्हाला नंतर हळूहळू हळूहळू क्वेश्चन कसे विचारणार हे सांगणार आहे ना. पुढे क्वेश्चन येईल. आता याच्यामध्ये टफ काय, सर क्वेश्चन एक्झामिनरचं लेवल कसं खालं आहे ना, एक्झामिनर लेवल कसं खाईल, ठीक आहे बा, एक्झामिनर लेवल कसं खाईल असा देणार बा. आता तुम्हीच करायचं आहे. 1 + 3 + डॅश 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 99 या संख्येची बेरीज विचारली. किती जण करणार बा? फास्ट. किती राजानो? आन्सर किती राजानो? बोला बोला. अरे 3 सेकंदाचा क्वेश्चन नाहीये. अरे काय राहिलंय क्वेश्चन मध्ये? म्हणजे पहिल्या 50 विषम संख्येची बेरीज काढायला पाहिजे. पहिल्या 50 1 ते 100 पर्यंत बोला राजानो. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज आहे. 1 ते 100 म्हणजे 99. त्याच्या अगोदर कोणती विषम संख्या? 99. म्हणजे 1 ते 99 आहेत. म्हणजे किती विषम संख्या आहेत राजानो? 50. किती आहेत राजानो? मायबाप समजलं? 50 विषम संख्या आहे. म्हणजे पहिल्या 50 विषम संख्येची बेरीज काय ते राजानो? 50 चा वर्ग. काय राजानो? 50 चा वर्ग. आता वर्गमूळ आणि वर्ग कटते, म्हणजे याचा आन्सर किती राजानो? कळालं बा? समजलं? क्वेश्चन लेवल हळूच वाढणार, पण तुम्हाला कळू पण देणार नाही क्वेश्चन काय विचारलंय. सिंपल क्वेश्चन आहे, पण विचारण्याचा तरीका थोडं चेंज होणार. ठीक आहे? समजलं? कळालं? आता सुरू करू. एकदम बेसिक पासून सुरू करतोय. हळूहळू तुम्हाला त्या लेवल पर्यंत पोहोचतोय ते तुम्हाला पोहोचायला पाहिजे. एक पण क्वेश्चन सुटणार नाही याची गॅरंटी माझी. असा कोणताच टॉपिक तुमचं त्रिकोणी संख्या असो, षटकोनी संख्या असो, चौकोनी असो, काही सुटणार नाही. फक्त हळूहळू चल, छोटे छोटे क्वेश्चन घेणार, त्याच्यानंतर तुम्हाला वरचे क्वेश्चन विचारणार. ठीक आहे? रब करू बा. चला, हा क्वेश्चन आहे बघा, अगोदर समजून घ्या. अगोदर संख्या टॉपिक आल्यानंतर तुमच्या समोर काय ते राजानो? नैसर्गिक संख्या येते. काय येते बा? नैसर्गिक संख्या. हा या ना. आता नैसर्गिक संख्येची व्याख्या बोला. यालाच इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर म्हणतोय. सर ज्या संख्येची सुरुवात 1 न होते, किती राजानो? 1 न. जर संख्येची सुरुवात 1 पासून अनंत आहे, हे इन्फानाइट नंबर आहे, याचा अर्थ अनंत होतोय. ज्या संख्येची सुरुवात 1 न होते त्याला काय म्हणतो राजानो? नैसर्गिक संख्या. काय म्हणतोय? नैसर्गिक संख्या. आता पहिल्या नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायचं असेल तर तुम्हाला काय म्हणलं राजानो? n+1 भागिले 2. ठीक आहे बा? हे तर लहानपणापासून पाठ केलंय, हे काही करायची गरज नाही. ठीक आहे बा? हा n. आता बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती राजानो? बोला. 1. नैसर्गिक संख्या सर्व धनात्मक असतात. त्या असतात राजानो? पॉझिटिव्ह असतात. धनात्मक म्हणजे सगळे पॉझिटिव्ह असतात. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का राजानो? नाही. क्वेश्चन विचारेल ज्यावेळेस है ना, तुमच्या पेपरमध्ये येईल 0 खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या आहे, तर ज्याच्यात ऑप्शन असेल तर 0 नैसर्गिक संख्या आहे का बा? ना. आता हे झालं नैसर्गिक संख्याच्या बाजूला सोडा. ठीक आहे बा? ठीक आहे? समजलं? आता तुम्हाला उदाहरण देतोय नैसर्गिक संख्येची. 1 + 2 + 3 डॅश 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 22 या संख्येची बेरीज करून दाखवा बरं राजानो. करा करा करा, पेन उचला. आलं? ठीक आहे. आता इथं उपयोग काय करणार मी, आता नाही शिकवणार. 22 n+1 म्हणजे किती राजानो? n+1 म्हणजे शेवटचा नंबर काय राजानो? 22 आहे. शेवटचा नंबर किती राजानो? 22. 1 न सुरुवात झाली. काय सुरुवात झाली? 1 न. शेवटचा नंबर 22 आहे. 22 मध्ये 1 जोडा, किती राजानो? 23. भागिले किती? 2. बेक बे बेक बे बेक बे 11 त्रिक 33 ला 3 हातच्याले किती राजानो? 3. 11 दोन्ही 22 आणि 3 किती राजानो? ठीक आहे. आन्सर किती आला राजानो? 200. ठीक आहे. अरे हा या ना. आता बघा, ज्यावेळेस इथं जर मला ऑप्शन असतं शेवटचा नंबर काय राजानो? बोला चला, शेवटचा नंबर किती राजानो? 22 आहे. 22 कडे जरा घोरून बघण्याची सवय लावा. आता माझ्या क्लासमध्ये आला तर घोरण्याची सवय आतापासून लावा. ठीक आहे? ठीक आहे बाळा? शेवटचा नंबर काय राजानो? 22. 22 मध्ये अशी संख्या, मूळ संख्या मला शोधा. 11. मी बेरीज करणार नाही. जर क्वेश्चन मोठा असेल तर मी काय राजानो, ऑप्शन मध्ये जर मोठे असतील 11च्या पटीत मारणं खतम केलं. 11ची कसोटी कसं, का, कुठं लावायचं मी नंतर शिकवेल. आत्ताच्या घडीला तुम्ही बेरीज केला, हे बेसिक लेवल झालं. ठीक आहे बा? मी जर क्वेश्चन विचारलं की माय बाप असं नाही, हे ठीक आहे सर, 1 2 3 4 डॅश 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 10 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची बेरीज, हे तुम्हाला विचारलेलं सुंदर क्वेश्चन. 2018 विचारलेलं क्वेश्चन काय म्हणले? 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती राजानो? पाठ असेल तुम्हाला. ठीक आहे बा? तुम्हाला हे पण पाठ असेल 1 + 2 + 3 डॅश 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 100. तर 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची बेरीज 50.
आता याच्यात ट्रिक आहे. आता बघा तुम्ही काय म्हणलं सर, नाही 1 2 डॅश 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 सर 1000 या सगळ्या संख्येची बेरीज किती आहे ना. आता लेवल वाढू लागले, हळूहळू लेवल आले. कारण तुम्ही ज्या भरतीची तयारी करलात तुम्ही इथपर्यंत रट्टा मारून ठेवलात, इमानदारीने सांगा रट्टा मारलाय आहे ना, पण कन्सेप्ट नाही केलात. मग बघा ज्या ज्या वेळेस किती नाही शेवटी 10 100 आहे ना 1000 शून्य वाढत जाईल. एकच्या समोर काही सुद्धा नाही. शेवटचा नंबर किती राजानो बोलत चला, पापी लोक बोलत चला 10. 10च्या निम्म किती राजानो 5. 5 दोन वेळेस दिलं काम संपलं. हा या ना दिलं सर. तसंच 100 आहे, 100च्या निम्म किती राजानो बोला 50. 50 किती वेळेस लिहायचं राजानो, अरे लिहिणार की नाही. आता 1000 आहे भागिले किती राजानो म्हणजे किती 500 किती वेळेस राजानो आन्सर आलं. ठीक आहे, समजलं बा, कळालं काय करायचं. पाठ करायची गरज आहे, सिंपल वे. मी काय म्हणलं 1 ते 10 पर्यंत हे सगळ्यांना नाही, शेवटी 10 100 1000 10000 काही विचारू द्या, मला हे ट्रिक माहित पाहिजे. समजलं तर पेपर मध्ये तुम्हाला 2-3 सेकंद लागणार नाही, कारण कन्सेप्ट आहे. ठीक आहे, नाहीतर n+1 भागिले आहेच बा. ठीक आहे, हा या ना कळालं, लिहून घ्या. 1 ते 10 1 ते 100 1 ते 1000 पुढे सो ऑन असं जर केलं तर यांची बेरीज कशी करायचं हे तुम्हाला ट्रिक सांगितलं. आशा करतो की समजलं असेल. काय डाऊट, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन उचलू, मी लिहून घेतलं. हा आता बघा थोडंसं मला पुढे जायचं आहे, पुढे जाऊ. हे झालं 1 ते 10 1 ते 100 हे नाटके झाले. आता 1 ते कोणत्याही संख्येचं म्हणजे पहिल्या n नैसर्गिक संख्येची बेरीज काढलं तर तुम्हाला सूत्र येते, तुम्ही बेरीज करू शकता. पण एक्झामिनर काय बडा चालू झालाय, त्यांना माहिती आहे रट्टा मारून ठेवला तुम्ही सूत्र करून तुम्ही करालात हाय ना. पण एक्झामिनर पण खेळ खेळतोय, कसा खेळ खेळतोय बघा तुम्ही. काय करणार सर, हे क्वेश्चन विचारलेलं आहे 22 23 डॅश 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 65 या संख्येची बेरीज काढा, असा क्वेश्चन विचारला तर काय. ठीक आहे बा, काय म्हणले आतापर्यंत काय दिलं होतं तर पहिल्या n सूत्र चालणार का बाळ, नाही चालणार. कारण ज्या संख्येची सुरुवात 1 न जरूर झाली तर तुम्ही सर याचं सूत्र लावून आन्सर काढू शकता. पण यानं म्हणलं सर 22 पासून सुरुवात आहे 65 पर्यंत आपल्याला काय काढायचंय. ठीक आहे बा, अरे हा या ना. अशा वेळेस काय करायचं सर मला 22. आता बघा एक्झामिनर जसं दिमाग चालतो त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये आपल्याला दिमाग चालवायचं बा, आहे ना. असं नाही, मी काय म्हणलं 1 ते 21 पर्यंत संख्या सर माझ्यासोबत नाही आहे ना, याने माझं 7 सोडलं बरोबर राजानो. अरे हा या ना 1 ते 21 पर्यंत 7 सोडलं. मी काय म्हणतोय सर मला 1 ते 65 पर्यंतच्या बेरीज काढण्यासाठी सूत्र लिहून दिलात की नाही, इमानदारीने सांगा लिहून दिलात. म्हणजे 1 ते 65 पर्यंतच्या बेरीज शेवटचा नंबर किती राजानो 65. 65 गुणले 66 भागिले किती राजानो 2. बेक बे 33 म्हणजे यांचं बेरीज किती येणार 65 गुणले 33. मायबाप एवढं कळालं. अरे हा या ना. आता हे जर कळालं असेल तर मला सांगा, आता बघा 1 ते 21 पर्यंतची बेरीज तर तुमच्यासाठी बाहेर का खेळ आहे. 1 ते 21 पर्यंतची बेरीज कशी काढणार राजानो बोला सर. 21 गुणले 22 भागिले किती राजानो. ठीक आहे बा सर, बेक बे 11. ठीक आहे राजानो, म्हणजे या दोघांचा गुणाकार किती 21 गुणले 11. ठीक आहे बा, आता यांच्या गुणाकारामधून हे गुणाकार वजा केल्यानंतर मला काय मिळेल राजानो, यांची बेरीज मिळेल की नाही राजानो. कळालं काय केलं 1 ते 65 पर्यंतची बेरीज 1 ते 21 पर्यंतची बेरीज वजा केलं तर मला आन्सर 22 ते 65 पर्यंत येते. कळालं बा, समजलं काय केलं, इथून इथपर्यंतची बेरीज काढलं हे आन्सर आलं. आता 1 ते 21 पर्यंतची बेरीज ही आली, याच्यातून हे वजा करायचं. ठीक आहे, दोन्ही तरीकेनं. आता बघा वजाबाकी करणं पण कला आहे. आता 33 न गुणाकार करू का सर, असं पण म्हणणार आहेत की नाही, म्हणणार आहे तुम्ही. पण 33 न वजाबाकी किंवा गुणाकार नाही करायचा. थोडं स्मार्ट अप्रोच लावा, असं काही नाही तुम्हाला लावता येते. आता 65 गुणले 33 म्हणून काय वजा करायचं राजानो 11 गुणले 21 बरोबर बाळ. इथपर्यंत इमानदारीने सांगा, इथपर्यंत करू शकतो. ठीक आहे बाळ.
मला सांगा या दोघांमध्ये काय, या 11 कॉमन आहे, 11 त्रिक 11 1 11 11 त्रिक 33 आहे ना. 11 कॉमन काढलं की बघ, लिहिलं बाजूला, अरे लिहिलं की नाही. आता या 3चा तरी पाडा येते, 3 5 15 5 हातच्याला 1 सायंत्र्य 18 ने किती राजनो 19. आता सोयीस्कर झालं, थोडं सुटसुटीत झालं. 21 1 21 बरोबर बाळ. अरे लिहिलं. आता याच्यातून वजाबाकी करू शकतो बाळ. अरे पापी लोक हा या ना बघा, 5 म्हणून 1 गेलं किती 4, 9 म्हणून 2 गेलं किती राजानो 7, 174 गुणले किती राजानो 11. आता तुम्हाला पाडा येते बाळ, हा या ना. 11 4 44 ला 4 हातच्याले 4 11 77 4 81 हातच्याले 8 11 1 11 8 किती राजानो. ठीक आहे, 19 14 हे तुमचा आन्सर. ठीक आहे, समजलं कसं करायचं. क्वेश्चन जर टफ आला तर घाबरायचं नाही आहे ना. हा क्वेश्चन लेवलचा झाला. जर तुमच्या लेवलला झालं तर थोडंसं हार्ड झालंच ना. सर मधून जर विचारलं तर मला 1 पासून माहित आहे. जर मला 1 पासून आणायचं असेल तर 1 ते 65 पर्यंतची बेरीज करा, 1 ते 21 पर्यंतची बेरीज करा, एवढेच तुम्हाला माहित आहे. कोणत्याही भरतीची तयारी करा, 90 क्वेश्चन इझी असतात आहे ना. 90 क्वेश्चन इझी असतात, पण डिसाईड करते ते 10 क्वेश्चन. 10 क्वेश्चन तुमच्या सिलेक्शनच्या आत आहे का बाहेर आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही काही नाही करू शकत. 90 क्वेश्चन तर सगळ्यांना येते, तिथं सगळे पडलेले आहेत, पडीक आहेत, पण ते 10 क्वेश्चन करता यायला पाहिजे, ते स्पीडनं. आता इथं मी जर असतो, मी असं नाही केलं असतं, मी ऑप्शनचा यूज केला असतं, एक एक अंकचा यूज केला असतं. तुम्हाला 2-3 ट्रिक शिकवणार पूर्ण गणितामध्ये. इथं काय करणार राजानो नाही. मला संख्या इथं 11च्या पटीत आहे, इथं 11च्या पटीत आहे, ही संख्या 11च्या पटीत आहे, ही संख्या पण 11च्या पटीत आहे, यांची वजाबाकी पण किती राजानो 11च्या पटीत पाहिजे. ऑप्शनकडे बघितलं, 11च्या पटीत मारलं. ज्यावेळेस मी ऑप्शन बेसवर क्वेश्चन घेईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल हा क्वेश्चन कसा आला, या क्वेश्चनला 2-3 सेकंदामध्ये कसं उडवायचं. समजलं, कळालं. पुढे जाऊ मी आहे ना. हे क्वेश्चन कसं करायचं लिहून घेणार आहे, लिहून घेणार असेल तर लिहून घ्या, नाहीतर मी पुढे जातो. समजू लागले, हा समजलं. दिसना गेले का, दिसते, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट पढू, अब करू है ना. तुम्ही स्लो आले आहेत, जर जिथे समजलं नाही तिथं मला विचारा, चला सर इथं नाही समजलं आहे ना, काचित मी. ठीक, आता या. हा आता बघा या आता पूर्ण नैसर्गिक संख्या समजलं बाळा, काय डाऊट. आता थोडस या पूर्ण संख्या. आता मला सांगा पूर्ण संख्या कोणाला म्हणतात बाळा. पूर्ण संख्या म्हणजे काय राजानो, ज्या संख्येची सुरुवात कशाने होते राजानो, शून्य. शून्य पासून 6. आता असं म्हणू शकतो सगळ्या नैसर्गिक संख्या कशी आहेत राजानो, पूर्ण संख्या म्हणू शकतो, पण सगळ्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आहेत का ना. हे तुम्हाला नोट मध्ये मिळेल, काय विचारेल, लाईन देईल, सगळ्या पूर्ण संख्या आहे नैसर्गिक संख्या आहे. ज्यांना कन्सेप्ट माहिती आहे तो सॉल्व्ह करू शकतो, नाही तर नाही. म्हणजे लिहून घ्या, सगळ्या नैसर्गिक संख्या हे काय असतात राजानो, पूर्ण संख्या असतात. सगळ्या नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्ण. का, कारण पूर्ण संख्येची सुरुवात शून्य नव्हते आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात किती नव्हते राजानो, 1. म्हणजे नोट काय येईल, सगळ्या नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या आहेत. ठीक आहे बा. आता या सर्वात लहान पूर्ण संख्या कोण आहे राजानो, 0. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. सिंपल आहे, एकदम बेसिक पासून चाललोय. रब करू बा, हे लिहिलं असेल, हे तुम्हाला मिळून जाईल, हे पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ठीक आहे, घाबरायचं काही कारण नाही. आता सरळ नैसर्गिक संख्या शिकलात, पूर्ण संख्या शिकलात, तर हे क्वेश्चन तुम्हाला काढायचं. आता मला म्हणलं ना क्वेश्चनला 3-3 सेकंदामध्ये कसं उडवायचं, इथं तुम्हाला कला मिळेल. आता क्वेश्चन तुमच्या समोर आहे, तुम्ही किती सेकंदात सॉल्व्ह करताय, तुमचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. आलं, सिंपल वे नाही बघा, सिंपल वे. सर 1 ते 218 संख्येची काय विचारलं राजानो, बेरीज. तुम्हाला माहित आहे शेवटचा नंबर किती राजानो, 218. त्याच्या नंबर नंतर नंबर कोणता राजानो, 219 भागिले किती राजानो, 2. आता मला सांगा बेक बे बेक बे 0 बेनम 18 भाग देऊ शकता राजानो. आता करत नका, आता गुणाकार करत बसला तर इथं संपलं. आता इथं युनिट डिजिट कन्सेप्ट करा राजानो, युनिट डिजिट काय मी शिकवणार बा, युनिट डिजिट. इथे एककांक किती राजानो, 9 आहे. इथं किती राजानो, 9. 9 9 81 ला 1.
शेवटचा अंक 1 कुठं आले राजानो? पहिला ऑप्शन. समजलं? पेपर म्हणजे जास्त नाही करायचं, स्मार्ट अप्रोच लावा, गुणाकार करत बसू नका. हा, गुणाकार केलं तर संपलं बा. गुणाकार कधी करायचं? 1 ते 10, 1 ते 15, 1 ते 20 पर्यंत विचारलं तर गुणाकार. पण अप्रोच कुठं लावायचं? हार्ड क्वेश्चन असेल तर मला स्मार्ट अप्रोच लावा लागेल, मला ऑप्शन पर्यंतच पोहोचायचं आहे. बाकी तुम्हाला तिथं काय भजन पिजन करण्यासाठी नाही बोलवलंय की हे ऑप्शन बाबा नाही टाळ वाजत बसा, हे ऑप्शन नाही, हे ऑप्शनचा यूज करायचा आहे. पेपर एक्झामिनर पेपर सेट करतोय तर ऑप्शन बेसवरूनच, ऑप्शन शिवाय पेपर क्वेश्चन निघू शकत नाही. ठीक आहे, अगोदर तो ऑप्शन सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर क्वेश्चन बनवतो. ठीक आहे, त्याच्या बुद्धीला बुद्धी लावा. आशा करतोय की समजला असेल, आहे ना? नाहीतर सर गुणाकार करून दाखवा, नाही दाखवणार. ठीक आहे बा, चला नेक्स्ट क्वेश्चन उडवा. दहा सेकंद आहे. दोन नंबर सिंपल. इथं पण विचारलेला क्वेश्चन आहे, सर शेवटचा नंबर किती राजानो? 86. याच्यानंतरचा नंबर किती राजानो? 87. भागिले किती मायबाप? 2. बे एक बे, बेचोक 8, बेत्रिक 6. सर युनिट डिजिट 7 त्रिक 21. 21 ला किती राजानो? 1. शेवटचा एकांक 1 सेकंड ऑप्शन मध्ये मारलं, मोकळं झालं. मी गुणाकार करण्याच्या फालतुगिरीत पडणार नाही. आता याच्यापेक्षा ऍडव्हान्स सर, आता काही हुशार प्राणी तर असणारच आहे. समजा या ऑप्शन मध्ये 1 इथं पण दिला, आता काय करायचं? ठीक आहे, आता तुम्ही काय करणार? त्यावेळेस 10व्या नंबरवर यायचं, 10वा अंक इथं यायचं. सर इथं पण समान आहे, आता काय करणार? ठीक आहे बघ, नाही इथं तर समान आहे, इथं 6 7 काहीतरी असेल, जे काय असेल. शेवटचं एककांक जर समान असेल, तसे पण क्वेश्चन आहेत, टेन्शन घेऊ नका. सगळ्यात क्वेश्चनचं तुम्हाला सोल्युशन असेल तर पेशन्स ठेवा, काय चाललंय काय नाही ते बघा. हे नाही तर हे याच्यावर या, हे नाही तर अंकाची बेरीज पण कन्सेप्ट आहे. अंकाची बेरीज कसं काढलंय का नाही ते पुढे शिकवेल. पण आताच्या घडीला तुम्हाला माहित आहे, तुम्हाला फक्त एक अंकावर कसे ऑप्शन उडवायचं ही एक कला समजली असेल. क्वेश्चनला अशी अप्रोच आहे. हा या ना, चला पुढे चला. आता बघा, नैसर्गिक संख्या शिकलात, पूर्ण संख्या शिकलात, याच्या पुढे तुम्हाला हळूहळू काय शिकायला भेटेल? सर नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज आहे ना, नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीजचं सूत्र काय राजांनो? बोला. पहिल्या n नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीजचं सूत्र काय राजांनो? n प्लस 1 2n प्लस 1 भागिले किती राजांनो? 6. ठीक आहे राजांनो, n प्लस 1 2n प्लस 1 भागिले 6 हे नैसर्गिक संख्येच्या वर्गाच्या बेरजेचा सूत्र आहे. हा या ना, ठीक आहे राजांनो, हे पाठ पाहिजे असेल पाठ चांगली गोष्ट, नसेल तर आपल्याकडे आहे सोल्युशन. टेन्शन घेऊ नका. शेवटी 2023 ला टीसीएस ला विचारलं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, बिलकुल हात नाही लावणार. त्यासाठी 2 सेकंदाच्या ट्रिक पण देणार. ठीक आहे, तसं उडवायचं क्वेश्चनला. झालं बा, आहे ना? आता बघा त्याच्यावर क्वेश्चन विचारले, क्वेश्चन नंबर 3, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 9 चा वर्ग. तर तुम्हाला माहित आहे शेवटचा नंबर काय राजानो? 9. n प्लस 1 म्हणजे किती राजानो? 10. आहे ना, 2n प्लस 9 दोन्ही 18, 18 ने किती राजानो? भागिले किती राजानो? 9 दोन्ही 18 ने भागिले किती राजानो? 6. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करत बसणार. 3 1 3, 3 2 6, 3 1 3, बे 1 बे, बे पंचे 10, 5 3 15, 15 गुणले किती राजानो? 19. आहे ना, आता 9 1 9, 9 5 45, 45 कुठं राजानो? पहिला ऑप्शन. ठीक आहे बा, समजलं? पण असं का करणार? काय एवढी मला मस्ती चढली आहे ना? असं करण्यामध्ये मला काय फायदा आहे का बा? नाही. जर मी पेन उचलत असेल तर मी एक्झाम मध्ये सगळ्यात शेवटी मीच आहे. ठीक आहे, मी असं नाही म्हणत की सगळे क्वेश्चनला तुम्ही पेन उचला, सगळ्या क्वेश्चनला तुम्ही असंच करा, नाही. 50 क्वेश्चन आहेत मॅथ रिजनिंगचे, 25 क्वेश्चन असतील मॅथचे, किंवा 25 क्वेश्चन येतील, किंवा 100 मार्काचा पेपर असेल, जीएस सोडून बाकी ट्रिक कसं लावायचं मी सांगतो. आता मला माहित आहे, एवढं तर सूत्र माहित आहे. n म्हणजे काय राजानो? शेवटचा नंबर काय राजानो? n. n प्लस 1 किती राजानो? 2n प्लस 1 म्हणजे 9 2 18 ने 19 भागिले किती राजानो? 6. आशा करतो एवढं तर समजलं असेल. हा या, ठीक आहे बा, काय तकलीफ? काहीच नाही. आता मला माहित आहे सर वर बघा, ही संख्या किती राजानो? कितीच्या पटीत राजानो? 5च्या पटीत आहे. अरे 5च्या पटीत आहे की नाही? 10 5च्या पटीत आहे ना? 5च्या पटीत ऑप्शन किती राजानो? हे आहे का? आहे. हे आहे का? नाही. हे आहे का? नाही. म्हणजे 1 आणि 3 मध्ये फसलो राजानो. ज्यांना पटीत मारायची मी सवय लावू लागलोय ते 1 आणि 3 ऑप्शन मध्ये फसलंय बा, बरोबर आहे? आता मला सांगा सर, बे 1 बे, बेत्रिक 6, बे पंचे 10 एवढं केलं राजानो, वर कुठं शून्य येऊ लागले का बाळ? म्हणजे अंकाच्या वर काटाकाटी जर केलं, सर गुणाकार केलं, भाकार काही जरी केलं तर वर शून्य येणार का बाळ? नाही, हे आन्सर येऊ शकत नाही. सर यांचा गुणाकार केल्यानंतर शेवटी शून्य येईल का बाळ? नाही, म्हणजे हे आन्सर नाही सर. ऑप्शन नंबर मारलं मोकळं. ठीक आहे बाळ,
समजलं? आता हे छोटे क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मला साला हे गुणाकार केल्यानंतर काय तकलीफ आहे. अरे मोठे क्वेश्चन येते 50 100, इथं तुम्हाला तकलीफ होईल गुणाकार मध्ये. आणि तुम्ही गुणाकार कसं करतोय मला माहित आहे. 39 गुणिले 38 जर केलं तर तुम्हाला गुणाकार असा होतो तुमचा, असा होतो आहे ना. हे काढून काढून तुम्ही परेशान होतात. कोणताही गुणाकार किती जरी सोपा असेल, गुणाकाराला 4-5 सेकंद 10 सेकंद तर लागतेच. पण मला माहित आहे सर, इथं वाचत असेल तर काय गडबड आहे. ठीक आहे बा, कळालं, समजलं. आशा करतोय की समजलं असेल. तुम्हाला आन्सर मारायचं आहे, कसं शिकवतोय एवढं तर कळायला पाहिजे. ठीक आहे. अगोदर 2 न काटून घेतलं, कारण मला माहित आहे सर आत्ताच सांगितलं 2 आणि 5चा या दोघांचं मिलन केल्यानंतर शेवटी 0 येत आहे. पण इथं 2 बसल्यानंतर मी थोडं तकलीफ मध्ये आलोय. त्या 2 न काटून घेतलं, त्यांचा गुणाकार केल्यानंतर शेवटी सर 0 येऊ शकत नाही, डिक्लेअर केलं. कारण मला 1 आणि 3 मध्ये फसवायचं होतं. एक ऑप्शन माझं फसणार होतं कुठं कुठं, त्याला 1 ला हटवलं, दुसरं माझं सत्य आहे. आता गुणाकार कसे करा. नाहीतर शेवटी असे पण असतील सर, मला 19 पाडा पाठ आहे, 19 मूळ संख्या आहे, खाली कटणार नाही. 19 पाड्यात बघा एकच मी ऑप्शन आहे, 19 1 19 19 5 95, हे तिन्ही ऑप्शन 19 पाड्यात नाही. विचारलेलं क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजलं. असंही करू शकता, तुमच्यावर आहे, तुमची लेवल कुठपर्यंत आहे. ठीक आहे, आशा करतो. पुढे जाऊ. लिहून घेतलात? उचला क्वेश्चन, पेन उचलायचं आहे, आन्सर करायचं. 1200. अप्रोच ठेवा. गुणाकार बेरीज करायला मी सूत्रावर फसवणारा माणूस नाहीये, तर तुम्हाला आत्ताच सांगते. एवढं तर कळालं असेल पहिल्याच्या अर्ध्या तासात, मी त्याच्यामध्ये फसणारा माणूस नाही, फसवणारा माणूस नाही. जे आहे ते स्ट्रिक्ट कन्सेप्ट माहित पाहिजे, म्हणजे माहित पाहिजे. जर इथल्यापेक्षा पेपर तुमचा एवढा अनुभव करून देतोय, जर 3 महिन्यानंतर जे काही पेपर तुम्हाला 80 मिनिट 90 मिनिट जे लागत होतं आहे ना, 3 महिन्यानंतर तुम्हाला एवढं कळेल की तुमचा 15 ते 20 मिनिट आराम फुकटचं वाचत असेल. एवढी गॅरंटी मी देतोय. हे 25-30 मिनिट तुम्हाला आरामात फुकट देईल, म्हणजे एवढा स्पीड वाढेल तुमची इतरांपेक्षा धडाधड. आणि तुम्हाला एवढं गॅरंटी देतोय, ज्यावेळेस तुमचा 100 मार्काचा पेपर येईल, तुमची इच्छा अगोदर गणितावर जाईल. एवढं तर सांगतो, कॉन्फिडन्स एवढा आहे. आता बघा, यांची किंमत किती राहायची, शेवटचा नंबर 15. एन प्लस 1 किती राजानो, 2n प्लस 15 दोन्ही 30 आणि 1 भागिले किती राजानो आहे ना. गुणाकार नाही करणार सर. बे क बे बेत्रिक 6, बे क बे बे पंचे 10. ठीक आहे राजानो, सॉरी, बेत्रिक 6, बे क बे बे 8 16, 3 1 3, 3 5 15. ठीक आहे राजा, ते परत एकदा घेतोय आहे ना. 15 गुणिले 16 गुणिले 31 भागिले किती राजानो 6. 3 1 3, 3 2 6, 3 5 15, बे क बे बे 8 16. ठीक आहे बा. आता मला माहित आहे इथं गुणाकार करणार 8 पंचे 40 ला शेवटी करायचं 0. सगळ्याचे ऑप्शन आहे. आता काय भजन करणार. बघा, हे क्वेश्चन असे सिलेक्ट केलेले आहेत, तुम्हाला एक्झामिनर कुठं फसू शकते. त्यामुळे मी एकदम टॉपिक वाईज कंटेंट वाईज तुम्हाला त्या लेवल पर्यंत पोहोचवतोय आहे ना. इथं फसाल, इथून कुठं रास्ता कसं काढायचं हे पण मी सांगतो. ठीक आहे बा. आता बघा, तुम्ही काय केलात, 8 पंचे 40 शून्य केलं सर, बघितलं नाही. नाही, आता काय करायचं, अब क्या. एवढं तर करू शकतो, 8 पंचे 40 आहे. आता शेवटी एक शून्य येणार आहे, 4 1 4, म्हणजे शून्यानंतर काय येणार आहे 4. शून्यानंतर 4 इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, आन्सर नंबर 6. ठीक आहे बा. समजते अप्रोच कशी काढू लागलोय, की बाबा रे, एक ठिकाणी फसलं तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रास्ता आहे ना. इथं नाही की शेवटी सगळे शून्य आलेत, मास्तर फेकू लागले. नाही, गुणाकार करू शकता, पाडा पाठ नसेल तरी आहे ना. सर शेवटी शून्य नाही तर 31चा पाडा आहे, मला माहिती आहे. 4 1 4 4 त्रिक 12 येऊन जाते 1240. इथं सोप्पा आहे, पण मला हे नाही, हे तर येते, पण थोडस टफ झालं. उद्या असं जर आलं, इथं जर मोठा नंबर आला, म्हणजे इथं आला असतं 200 असं झालं असतं. या दोघांचा गुणाकार करा, येईल नाही सर. इथं शेवटी शून्य येणार, 4 1 4, म्हणजे शून्यानंतर 4 ज्या ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे मला एकंदरीत म्हणायचं आहे की तुम्हाला सवय हे लावतोय की माझा ऑप्शन मला 4 दिले, त्याला हळूहळू मध्ये आणायचं आहे, तुमच्यासोबत खेळत राहायचं. हे ऑप्शन दिलेत एक्झामिनर आहे ना. मी पेपर सेट करताना मी हे विचार करेल, कोणतं एक्झामिनर आहे ना, कोणत्याही लेवलचा एक्झामिनर, ज्यावेळेस मी एक्झामिनर होतो त्यावेळेस मी पेपर कसा सेट करत होतो, अगोदर ऑप्शन बनवतो, त्याच्यानंतर पेपर सेट करतो. क्वेश्चन म्हणून तुम्ही हे नाही सेट करू शकत, अगोदर क्वेश्चन ऑप्शन, त्याच्यानंतर क्वेश्चन सेट होतो. कारण 4 ऑप्शन तयार करायचे आहेत. 4 ऑप्शन तयार करणं एवढं सोपं नाहीये, मिसमॅच होऊ शकतात.
त्यासाठी तू अगोदर ऑप्शन कडे नीट केअरफुली बघतोय. ठीक आहे, समजलं? हळूहळू त्याला उपयोगामध्ये असेल, सवय लागून जाईल, अंगी लागून जाईल. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं जरा, थोडेसे लेवल वाढवून. आता याच्यावर युट्यूबवर एवढी तहलकी मचेल, बापरे बापरे बापरे, असं असं वाटतंय की बस हेच ते शिकू शकतात, है ना? असं नाही बा. आलो. आता सिंपल आहे. आता नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज काढायची. काय काढायचं राजानो? नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज. त्यासाठी सूत्र काय दिले बा? बोला. एक ते एनच्या नैसर्गिक संख्येच्या घनाची आपल्याला काय काढायची राजानो? बेरजेचं सूत्र काय राजानो? n+1 भागिले 2 चा काय राजानो? वर्ग. ठीक आहे, सोप्या भाषेत बोलायचं असेल, मी म्हणलं 1 2 3 डॅश 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 10 या 10 संख्येच्या घनाची बेरीज काढायची असेल तर तुम्ही काय करणार? 10 10 ने 1 11 भागिले किती राजानो? 2 चा किती राजानो? वर्ग. बरोबर म्हणतोय मी बाळ? अरे हा या ना, बे क बे बे पंचे 10 11 पाचा 55 55चा वर्ग आता सगळ्यांना ट्रिक माहितच असेल, आहे ना? 55चा वर्ग काढणं म्हणजे बाळात का खेळ आहे, ते काय चिंदी चोर आहे, एवढं तर तुम्हाला सवय लागायचं. शेवटी एकांक 5 असेल तर 5चा वर्ग किती राजानो? 25. या 5 नंतर या नंबरला फोकस करा. आता हेच काम झालं. 5 नंतर नंबर काय राजानो? 6 5 क हे तर शिकला असेल, आहे ना? 1 ते 1000 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाचं तर काढता येते. 1 ते 1000 पर्यंतचा वर्ग काढायचं काही नाही. जर तुम्हाला विचारलं की बाळ 104चा वर्ग काढणार, हे तुम्हाला येते बाळ, हे 2 सेकंदाचं काम नाही, येते. ते हवा नंतर आहे ना? पण हे कळालं बाळ? कळालं क्वेश्चन कसं करायचं? आपल्याला क्वेश्चन काय विचारले बघा. 1 ते 13 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची काय विचारले राजानो? घनाची बेरीज विचारले. तर तुम्हाला माहित आहे 13 ने किती राजानो? 14 भागिले किती राजानो? 2 चा वर्गला चा वर्ग. बे क बे बे सत्ती 14 तेरी सत्ती किती राजानो? 91 चा वर्ग. आता 1 चा वर्ग केल्यानंतर काय राजानो? शेवटी हमेशा युनिट डिजिट बघा. 1 चा वर्ग किती राजानो? 1 1 चा वर्ग 1 ऑप्शन नंबर काय राजानो? सेकंड. ठीक आहे, आता नाही सर, इथं समजा जोकून असं 1 1 1 सगळ्याच ऑप्शन असतं, आता काय केलं असतं? तर तुम्हाला माहित आहे सर कसं करायचं. दिलेली संख्या आता बघा, घोरून बघा जरा. सर दिलेली संख्या 100च्या पेक्षा लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. दिलेली संख्या 100च्या जवळपास आहे. बेस पकडायचा 100चा बळ. बेस काय माझं? 100 50 200 300 यांच्या जवळपास असणार राजानो. ही संख्या कोणाजवळ आहे? 100. कोणाजवळ आहे राजानो? 100 पेक्षा लहान आहे का मोठी आहे राजानो? कितीनं लहान आहे? अरे बोला, कितीनं लहान आहे? 9 9चा वर्ग किती राजानो? दिलात बा? काय म्हणलं? दिलेली संख्या कितीनं लहान आहे? 9नं लहान आहे. 9चा वर्ग किती राजानो? 81. दिलेली संख्या 9नं लहान आहे. कितीनं लहान आहे? 9. माझा बेस, माझा पाया, आधार काय राजानो? 100 आहे. दिलेली संख्या 9 आहे, 9नं लहान आहे, तर 9चा वर्ग 81 केलाय. जेवढ्यानं लहान आहे सर, 81 मधून 9 गेलं, वजा करा. 81 मधून जेवढ्यानं लहान आहे तेवढं दिलेली संख्येमधून वजा करा. 51 मधून 9 गेलं किती राजानो? 82. आन्सर आलं. आलं? मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय असं. आता हे समजलं असेल. मी इथं जर चुकून 93 आला असतं, काय राजानो? 93. दिलेली संख्या 100 पेक्षा किती लहान आहे? 7 7चा वर्ग किती? ठीक आहे ना, लिहू शकतो. दिलेली संख्या 100 पेक्षा किती लहान आहे? 7 7चा वर्ग किती केलात? 49 लिहून टाकलं. सर दिलेली संख्या वजा करा 7, आहे ना? कितीनं लहान आहे? 7नं लहान आहे, तर दिलेल्या संख्येमधून 7 वजा करा. जर लहान असेल तर वजाबाकी करा, मोठी असेल तर बेरीज. आता बोला, 93 मधून 7 गेलं किती राजानो? 86. आशा करतो की तुम्ही मेथड जिथे शिकत असेल, शिकला असेल. सिंपल आहे, शिकला असेल, आहे ना? शिकलात की नाही? शिकवलं मास्तरनं? कोणत्या फालतू मास्तराकडे होतो? तर मला चला आमच्या मास्तरला फालतू भाडं करायला बसा तुम्ही. ठीक आहे, समजलं बाळ? हे समजलं ट्रिक आहे ना? आता जर नाही सर आम्हाला हे शिकवा, 1/7 107चा वर्ग आहे, हे सगळं होईल ज्यावेळेस वर्ग शिकवेल त्यावेळेस. दिलेली संख्या 100 पेक्षा 100च्या जवळ आहे, 100 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? अरे मोठा आहे का लहान आहे? कितीने मोठा आहे? 7चा वर्ग. दिलेली संख्या 100 पेक्षा मोठा असेल तर बेरीज, 100 पेक्षा लहान असेल तर बोला. 100 पेक्षा लहान असेल तर वजाबाकी, 100 पेक्षा मोठा असेल तर बेरीज. सर मोठी आहे तर दिलेल्या संख्येमध्ये बेरीज करा. 107 आणि 7 किती? 114. झाला. आशा करतो समजलं असेल. कुठेही विचारा, काही विचारलं नाही. 1 ते 1000 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाचे काही टेन्शन घेऊ नका, ते तुमच्या टिप्सवर राहील असं. ठीक आहे, आशा करतो समजलं. काही डाऊट? या क्वेश्चनला कसं करायचं तर लिहून घेणार, लिहून घ्या. हे काय केला? 13 गुणिले 14 भागिले 2 चा वर्ग यांचा 2 सत्ती 14 तेरी सत्ती 91
91चा वर्ग किती राजानो 82 81. हे तुम्हाला शिकवलं का, कसं, कुठून आलं, समजलं? नेक्स्ट क्वेश्चन जाऊ, पुढे जाऊ थोडं. चला, हे समजलं असेल, पुढे जाणार? अरे जाणार की नाही? चला रब करू. काय लिहून गेलात, एवढं काय लिहून गेलात? ह्याच्यात काय होतं करणे का? झालं आलं बघा. सर 6चा घन 1 ते 6 पर्यंतच्या सगळ्या संख्येच्या घनाची बेरीज विचारली, बरोबर राजानो? ट्रिक काय म्हणलं राजानो, बोला. सर 6 आहे, 6 ने 1 6 भागिले किती राजानो 2, बे एक बे बेत्रिक 6, 7 त्रिक किती राजानो 21, 21 चा वर्ग किती राजानो आहे कोणत्या ऑप्शन मध्ये? सिंपल क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, विचारलेला क्वेश्चन तुम्हाला असे विचारतात, हे तर तुम्हालाही माहिती आहे. हाय ना, एवढं बेसिक क्वेश्चन तुम्हाला येते, सिंपल क्वेश्चन आहे. पुढे चलू थोडंसं हार्ड क्वेश्चन वर. तर थोडीशी हार्ड क्वेश्चनची सवय लावा. काय है ना, लावा बरं जरा दिमाग. एकोणपन्नास आलं. काय केलंय सर, 1 ते 99 पर्यंतच्या घनाची काय राजानो घनमूळ काढा म्हणले. 1 ते 99 पर्यंतच्या घनाची बेरीज करा आणि त्याचा वर्गमूळ काढा म्हणले. आता ज्यांना हे माहित आहे सर 1 ते 99, 99 शेवटचा नंबर आहे, 99 ने किती राजानो 100 भागिले किती राजानो 2, यांचा वर्ग केल्यानंतर येते, बरोबर राजानो? यांची बेरीज करा राजानो ही, बरोबर बा? आता यांचा बेरीज आहे पण वर्गमूळ विचारलं, हे वर्गमूळ हे वर्ग कटतो ना, वर्गमूळ आणि वर्ग, बरोबर राजानो? म्हणजे मला विचारले 99 गुणिले 100 भागिले 2, बे एक बे 50. अरे बरोबर म्हणतोय मी सर. 9 5 45 ला 5 4 4, 9 5 45 4 49, शेवटी 0 ला 0, 49 50 माझा आन्सर आहे. ऑप्शन नंबर कुठे राजानो पहिला. ठीक आहे बा, आहे ना? कळालं, समजलं काय करायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं, काही नाही सर. एक ते आता मी छोटस, आता याच्यात फास्ट कसं करायचं, 1 घन 2 घन डॅश 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 9चा घन. मला करून दाखवा बरं फास्ट मध्ये आन्सर. आता मध्ये घनच्या वर्ग आहे ना, घनचं बेरीज आणि त्याचा वर्गमूळ विचारले, तर ट्रिक करा जानो, वर्गमूळ कटेल सर. शेवटचा नंबर किती राजानो 9, त्याच्यानंतर नंबर करा जानो 10 भागिले किती राजानो 2, बे एक बे बे पंचे 10, 9 5, हे तुमचा आन्सर. कळलं, समजलं बा? आशा करतो की इथून पुढे तुमचे क्वेश्चन चुकणार नाही, चुकल्यास तुम्ही जिम्मेदार असेल. ठीक आहे, म्हणजे घन वर्गाची बेरीज नैसर्गिक संख्येच्या घन नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज तुम्हाला नीट येते. ठीक आहे बा, बाकी तुम्हाला प्रॅक्टिसला क्वेश्चन मिळून जाईल. ठीक आहे, रब करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्हाला करायचा स्वतःला, ट्राय करा बरं, 10 सेकंद आहे. पेन पेपर उचलायला नाही पाहिजे, एवढी स्पीड पाहिजे तुमची. किती जणांना वाटलं की ह्या पेपरला पेन लावायची गरज आहे ना? आता मला माहिती आहे शेवटचा नंबर किती राजानो 19, शेवटचा नंबर किती राजानो 49, शेवटचा नंबर किती राजानो 49, 49 नंतर काय राजानो 50 भागिले किती 2 आहे. मी गुणाकार करणार का राजानो? नाही. मला हे कळलं सर 49 नंतर कोणती नंबर येतो राजानो, काय येतोय राजानो 49 नंतर 50 येते. 50 कडे बघितल्यानंतर घोरून बघायचं सवय लावा. 50 मध्ये काय लागते राजानो 25. म्हणजे एखाद्या संख्येला 25 न गुणाकार भाग कधी कसं जातो, एखाद्या संख्येला जर 25 न भाग जात असेल, शेवटी 2 शून्य, शेवटी 25, शेवटी 50 आणि शेवटी 75 असते की राजानो? याच्या व्यतिरिक्त 25 न भाग जाईल का राजानो? नाही, कदापि नाही. ठीक आहे बा, समजलं? जर मला माहित आहे वर 50 शिवलाले म्हणजे वरची संख्या जर 2 जरी कटली तर मला माहित आहे, मनातल्या मनात माझा फॉर्म्युला आहे, म्हणजे वरची संख्या कितीच्या पटीत पाहिजे 25, म्हणजे 25 साठी याला भाग जाईल, ह्याला जाईल का? ह्याला जाईल का राजानो? नाही. आन्सर 1 मात्र मग.
पेन पेपर उचलायची गरज आहे, गुणाकार करायची गरज नाही. तिथं मला स्मार्ट अप्रोच मध्ये पण चेंज करायचे माझ्या. सर वर मला 49 दिसलं, त्याच्यानंतर 50 दिसलं, 50 म्हणजे 25 लपलं सर, 25च्या पाड्यात सर एकमेव आन्सर आहे 25, म्हणजे शेवटचे हे न डबल झिरो आहे का नाही, 25 आहे सर, शेवटी 25 याला 25 भाग जाते, बाकी कोणत्याच ऑप्शनना 25 भाग जात नाही. कळलं? नाहीतर मी असं नाही करणार, बे क बे 25. आता 25 ना मग 225 ला 5, 7 22, 25 एका 25, 25 100, 100 असं करणार का बा? हे आन्सर मानणार का? इथं वेळ गेला की नाही? पण मला माहित आहे ऑलरेडी, तर मी इम्प्लिमेंटेशन करायला काय झालंय, मला उपयोग करायला काय बाच बिघडते माझं आहे ना? शेत इकडे तिकडे जाणार आहे का? नाही, बिलकुल नाही. मला अप्रोच चेंज करायचे, एवढं मी शिकवणार. ठीक आहे बा? तुम्हाला क्वेश्चन असे करायचे, समजलं? कळते? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हे भगवान, बघू. अब क्या करे कालिया? आता विचारले क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्ही कोणत्याही पुस्तकात हा क्वेश्चन अपडेट झालेला आहे, कोणताही क्वेश्चन. ऑप्शन 3 नंबर, एनीबडी? काय करणार, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? नाही नाही, सिंपल सांगतो. आता बघा, तरीका चेंज, हळूहळू चेंज करणार. आता मला सांगा, हे 2 आहे बघा, ज्यावेळेस समजत नाही ना त्यावेळेस आपलं दिमाग कसं थोडं बेसिक नाही यायचं आहे ना. मी तुम्हाला ते पण सवय लागेल, क्वेश्चन जर मोठा असेल तर त्याला शॉर्ट कसं करायचं. तुम्हाला हे माहित आहे, 2चा 1 घात प्लस 2चा 2 घात. सर मी एवढा दूरवर जाणार नाही, मी इथपर्यंत लावलं दिमाग, काय बाच बिघडलं राजानो? काहीच नाही. याचं तर मी ट्रिक काढू शकतो सर, याच्यातून 2चा 1 घात वजा बाहेर काढलं, कायचं बाच बिघडलं? कॉमन तर काढू शकतो, बाहेर काढलं आहे ना, कॉमन काढलं म्हणजे बाहेर काढलं. इथं काय राहिलं राजानो? 1. इथं काय राजानो? 2चा 1 घात राहील की नाही राजानो? हा या ना. कितीपर्यंत सहमत आहेत मला सांगा, सहमत आहेत बा? काय केलं सर, इथं 2चा 1 घात आहे, 2चा 2 घात आहे, म्हणजे इथं 2 पॉवर आहेत, 2 घात आहेत. किती 2 घात आहेत. 1 घात जर बाहेर काढलं तर मध्ये 1 राहील, आणि इथं सर ही संख्या बाहेरच काढतोय, बरोबर राजानो? म्हणजे इथं काय तयार झालं सर, याला मी असं लिहू शकतो, 2चा 0वा घात लिहू शकतो, किंवा जे काय असेल 1चा जे काय असेल ते तुम्ही पुढं. आता 2चा बोला सांगा दुसरा, 2चा तिसरा, असं जाणार राजानो? जाणार. पण असं पण मला माहित पाहिजे सर, 1 2चा हे तर काही ट्रिकच नाहीये. ह्याला असं लिहिणार 1 2 4 बोला किती 8, असं किती वेळेस लिहिणार राजानो? असं तर लिहू शकतो राजानो, काही दुसरं काय आहे का? 1चा घन 2चा घन असंही लिहू शकतो का? काय सर, काय ट्रिक आहे? नाही सर, असं आम्ही नाही करणार. तुम्ही काय करणार सर? 2 बेदोनी 4, हे 8, हे 16, हे बेरीज किती 32, हे किती राजानो? 67. बेरीज करणार, आन्सर मारणार. एककांक केलं तरी इथं पण एककांक 2 आहे सर, कधी फसेल काही सांगता येत नाही. काय करायचं बोलू? काय बोला? अशा वेळेस बघा माझ्याकडे बघा, आता काय करायचं, अशा क्वेश्चनला घाबरायचं नाही. जरी भले टीसीएस न मारला असेल तर आपण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही. जर पॉवर जर काय ना, खाली पाया किती राजानो? 2. हा या ना, काय राजानो? 2 आहे. अरे हा या ना, काय डाऊट आहे? जर पाया जर 2 असेल, 1चा 2चा 3चा 30चा असं 9चा घात आहे, तर मी काय म्हणलं 2चा n प्लस एकूण संख्या बघा 1 2 3 आहे, नैसर्गिक संख्यावर पॉवरला n प्लस 1 मायनस किती राजानो? 2 करणार. हा या ना, काय सूत्र सांगितलं हे असं. 2चा n ची किंमत किती राजानो? 9.
हा बस थोडं याचं स्क्रीन हे नाही होणार, व्हाईट नाही होणार, कसं कर बरं हे व्हाईट. हा सर कुठून इथून हे बरोबर दिसणार गेले हा ना. हा ठीक आहे, हा असं काहीतरी. ओके हा ठीक आहे. आता आता बघा हा ठीक आहे. आपल्याला काय क्वेश्चन होतं बाळा, असं काहीतरी होतं नाही, काही नाही असं नव्हतं, असं नव्हतं बाळा. काय होतं क्वेश्चन बघा, क्वेश्चन होतं 2चा 1 घात प्लस 2चा 2 घात प्लस 2चा 3 घात डॅश 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 काय राहिलं 2चा 9 घात यांची बेरीज आपण तुम्हाला पर्याय दिला होता, बरोबर आहे. हा TCS 2023 चा लेटेस्ट क्वेश्चन. याला मी काय ट्रिक सांगितलं, जर असं असेल पाया 2 असेल तर मी काय म्हणलं होतं 2n+1 - 2 हे तुमचे ट्रिक म्हणलं होतं आहे ना. हे ज्यांना माहित आहे त्यांनाच क्वेश्चन करण्याची हिंमत ठेवलंय, नाहीतर क्वेश्चन सुटू शकत नाही. आहे ट्रिक, टेन्शन नाही घ्यायचं आहे ना. सर यांची किंमत किती राजानो, यांचा पॉवर किती लास्ट राजानो 9, 9 ने किती राजानो 10, 2चा 10वा घात -2. आता मला हे शिकवणार पुढे गेल्या हे ना, थोडंसं एक लेटेस्ट क्वेश्चन उचललं. 2चा 10वा घात म्हणजे 1024, 1024, 2चा 10वा घात म्हणजे किती 1024 माहित पाहिजे. 2चा 10वा घात म्हणजे किती राजानो 1024, 2चा 9वा घात म्हणजे किती राजानो 512 हे माहित पाहिजे, हळूहळू होईल. मायनस किती राजानो 2, 1024 म्हणून 2 गेलं किती राजानो 1022 हे तुमचं आन्सर होतं बा. ठीक आहे, समजलं. हे ट्रिक होती बा या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचं बेस्ट वे आहे. ज्यांना माहित नाही ते फॉर्म्युला लिहून घ्या. एक क्वेश्चन परत परत येणार, एक क्वेश्चन असा आले म्हणजे क्वेश्चन परत येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. डायरेक्ट उचलून टाकणार. हा क्वेश्चन चांगला आहे, याला दुसऱ्या वेनं पण सॉल्व्ह करता येते, पण आता गरीबासारखा असू द्या. झालं झालं बा, काय डाऊट. आता ज्यावेळेस मी डिटेल हे ज्यावेळेस घन शिकवेल ना त्यावेळेस तिथं डिटेल सांगेल. इथं काय 2 कॉमन काढून तसं पण जाता येते, पण ह्याच्यासाठी हे बेस्ट फॉर्म्युला आहे. काय म्हणलं मी, 2चा n+1 - 2 आन्सर किती राजांनो 1022. ठीक आहे, समजलं. काय डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं. रफ करू, चला चलो. इथं मी एक एक क्वेश्चन नमूद करणार. आता काही क्वेश्चन मी तुम्हाला हे करणार, ठीक आहे. हे देणार तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाईल, पण आता ते गेले तर परत मला हे घ्यावं लागेल. त्यासाठी मी क्वेश्चन नंबर 10 जे इथं लिहिणार. सोपे सोपे क्वेश्चन घेऊ लागलो, तुम्हाला समजेल तसे. आता बघा क्वेश्चन दिले, जर हा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, विचारले जर वर्गमुळामध्ये 4096 ची किंमत दिलेली आहे, किती राजानो 64, किती दिले 64, तर विचारलेलं क्वेश्चन बघा, वर्गमुळामध्ये 4096 प्लस वर्गमुळामध्ये 40.96 प्लस वर्गमुळामध्ये 0.004096 हे तुमचा पर्याय आहे. आणि याचे पर्याय जर पाहिजे असेल तर मी इथे देतोय 90.09, 90.464, 3, 71.104, नंबर 4 71.4. सिंपल क्वेश्चन. सिंपल आहे, सोपा क्वेश्चन, पण तुम्हाला विचारतात, हे तुम्हाला विचारणार, बाकी काही नाही विचारणार. आता तुम्हाला माहित आहे याचं वर्गमूळ किती दिलं राजानो 64. इथपर्यंत कोणाला तकलीफ नाही व्हायला पाहिजे. आता बघा हे नंबर बघा, दशमलगला मारा गोळी, ज्यांना दशमलग येत नाही त्यांनी घाबरायचे कारण नाही, आहे ना. माझ्यावर थोडस विश्वास ठेवा. बघा हे किती राजानो बोला, हे 4096 आहे. 4096 चा वर्गमूळ किती राजानो 64. वर्गमुळामध्ये किती अंकांतर पॉईंट राजानो 2,
तर वर्गमुळाच्या बाहेर किती राजानो अर्ध होणार, अर्ध. इथं 2 अंकांतर पॉईंट आहे तर बाहेर किती राजानो 1, मध्ये 4 असेल तर बाहेर 2, मध्ये 6 असेल तर बाहेर 3. समजलं बा, एवढं कळालं. मध्ये 2 अंकांतर पॉईंट आहे तर बाहेर किती राजानो 1 अंकांतर. परत हे नंबर पण सेम आहे, किती राजानो 64 लिहिलं. पण मध्ये किती अंकांतर पॉईंट आहे, 1 2 3 4 5 6, मध्ये 6 अंकांतर पॉईंट आहे, बाहेर आल्यानंतर किती राजानो 3, 1 2 1 0 वाढवा, हे 0, हे 3 अंकांतर पॉईंट दिलं बा. काही तकलीफ. आता बेरीज करून घ्या. हा या आता इथं बघा, हे पूर्णांकची बेरीज 64 आणि 6 किती राजानो 70 आहे ना. आता बघा इथं दशमलक नंतर इथं एक नंबर आहे, इथं आहे 0 आणि 4 किती राजानो 4, हे शेवटी 64 ला 64 लिहून टाकलं. ऑप्शन नंबर कोणता राजानो, ऑप्शन नंबर सी. समजलं, कळालं. आशा करतो की क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. हा या ना, कळालं. कोणाला काही डाऊट. इथं काय ट्रिक आहे, दशमलक मध्ये 6 अंक अंतर पॉईंट आहे तर बाहेर किती राजानो 3 अंक अंतर. कसं दिलं सर, याचा नंबर याचा वर्गमूळ 64 लिहून दिले प्रश्नामध्ये, तर आपल्याला माहित आहे 3 अंक अंतर ऑलरेडी 2 आहे, आणखी एक 0 वाढवा आहे ना, 0 वाढल्यानंतर 3 अंक अंतर पॉईंट दिलं बाळा. आता बेरीज करून घ्या. आता बेरीज येते. ठीक आहे, समजलं. सिंपल क्वेश्चन होतं, या वेनं तुम्हाला करायचं आहे. पुढे चलू. डाऊट करू करा, लिहून गेला, लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. हा क्वेश्चन विचारले. चला पुढे चलू. झालं, सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला झाला असेल बा. चला क्वेश्चन नंबर पुढचा 11वा नंबरचा क्वेश्चन करा बरं. बघा किती जण करू शकता. आपले आपले पेन उचला. हा क्वेश्चन एक सुंदर आहे बघा. 1 चा वर्ग येईल तुम्हाला, 3 चा वर्ग, 5 चा वर्ग, डॅश 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 डॅश, 15 चा वर्ग. एफसीआय ला विचारलेला क्वेश्चन आहे. एफसीआय ला विचारलेला क्वेश्चन आहे. महाराष्ट्रामध्ये एफसीआयचं फूड कॉर्पोरेशन असते, त्याची एक्झाम महाराष्ट्र स्टेट बोर्डचं एफसीआय फूड कॉर्पोरेशन इंडिया आहे, त्याचं विचारलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे 2650, 2925, 31. कोणी सांगणार असेल तर मला सांगा. ऑप्शन चुकले तर शेवटी 25 आहे बाळा, शेवटी काय 25 आहे, शेवटी 25 आहे. लावा दिमाग. काय झालं, एवढा क्वेश्चन सोपा आहे ना. अब क्या करिए कालिया, होमवर्क घ्या, बघू तुमच्यामध्ये दम किती आहे. हा क्वेश्चन एवढा सोपा क्वेश्चन आहे, किती जण करू लागले बघा. सिंपल आहे, आता करण्याची कला ठेवायची आहे. ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बाळा, ऑप्शन तुम्हाला उचलायचं आहे. इथे किती दिले 25 दिले. हा ट्रिक सांगतो, थोडस हिंट देतोय. 2 विषम संख्येची बेरीज करायची ना, बोलत चला. 2 विषम संख्येची बेरीज हमेशा काय तेरा जानो सम. आणखी सम संख्या आणि विषम संख्या शिकवलं नाही, त्याच्यामुळे थोडं जड जात असेल. मी काय म्हणलं, 2 विषम संख्येची सरासरी बेरीज किती राजानो सम. इथं करा जानो 25 आहे, म्हणजे तुम्हाला माहित आहे 24 पर्यंत सम येणार. म्हणजे सम संख्या प्लस विषम संख्या हमेशा काय येणार जानो बघा. सम संख्येमध्ये विषम संख्येची बेरीज काय असणार जानो विषम संख्या, म्हणजे यांची बेरीज करा जानो विषम संख्या येईल. विषम संख्या म्हणजे हे आन्सर नाही, हे आन्सर नाही, या दोघांपैकी एक आहे. आणखी काय ट्रिक सांगू सांगा. काल बा तुम्हाला माहित आहे 1 ते 24 काय राजानो सगळे सम संख्या आहेत. 25 ही राजानो काय विषम संख्या आहे. इथपर्यंतच्या सगळ्या संख्येची बेरीज काय राजानो सम. सम प्लस विषम करा जानो हमेशा विषम येते. सम प्लस विषम करा जानो हमेशा विषम. उदाहरण घ्या, 5 प्लस 6 11 येते बघ. आता तुम्हाला माहित आहे या सगळ्या संख्येची बेरीज करा जानो विषम संख्या येते. आता तुक्का मारा, हे आन्सर सत्य का हे आहे, तुमच्यावर आहे. होमवर्क ठेवतोय, बघू किती जण उद्या मला आन्सर देतात. हे 2000 चांगलं विचारलेलं क्वेश्चन आहे, सुंदर क्वेश्चन आहे, एकदम चिंदीचोर क्वेश्चन आहे. फक्त दिमाग लागते.
नाही, चला होमवर्क दिवस आज नाही देणार तुम्हाला, थोडं तुमच्याकडे पण राहू द्या ना. दोन तर या दोघांपैकी एक तुक्का मारणार, सांगून देऊ का नंतर? नाही घ्या तुम्ही, आता नका. बरं जरा खेळू द्या ना तुमच्या समोर मला पण. ठीक आहे बा. आणि काय ट्रिक सांग, समसंख्या विषमसंख्या सांगितलं नाही ना, जड होणार थोडंस. होमवर्कला घ्या, छोटासा क्वेश्चन आहे, बघू तुमची मास्तर तुम्हाला काय शिकवलं. हे क्वेश्चन शिकवलं नाही तर काय शिकलं? एवढा सोपा क्वेश्चन. चलो पुढचा क्वेश्चन घ्या, नंबर क्वेश्चन 12वा, सिंपल क्वेश्चन. पाच, आता माझ्याकडे ते पीडीएफ नाही त्याच्यामुळे ते डिलीट झाले, त्याच्यामुळे असं करतोय. 5 क्रमागत है ना, नाहीतर असं रोज होईल सर, असं नाही. 5 क्रमागत विषम संख्येची विषम संख्येची 5 क्रमागत विषम संख्येची बेरीज 145 आहे. तर शेवटची संख्या विचारली, तर शेवटची संख्या कोणती, असा प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे, 25, 31, 29, 33. याच्यापेक्षा सोपं क्वेश्चन तुम्हाला कधी विचारणार? काय बघा, आता बघा 2-3 तरीके आहेत, तुम्हाला जसं शिकायचं तसं शिका. 5 क्रमागत विषम संख्या आहेत, किती राजानो? 5. यांची सर शेवटची संख्या विचारली, बेसिकनं पण जाऊ शकतात, ट्रिकनं पण. आता तुम्हाला माहिती आहे 5 क्रमागत विषम संख्या आहेत, विषम संख्येची बेरीज किती राजानो? 145. सर 5 विषम संख्येची बेरीज जर 145 आहे तर त्याची म्हणजे सरासरी सांगा. याला 5 न भाग दिल्यानंतर सर किती? 5 1 5, 5 1 5, 5 9 45, 5 2 10 25. म्हणजे सर जेवढेही विषम संख्येची बेरीज दिलाय, किती संख्या राजानो? 5. त्यांच्या बेरजेला 5 न भाग दिल्यानंतर काय राजानो? आन्सर काय आलं? 29. काय आलं बा? 29. 29 काय राजानो? बघा एकूण संख्येच्या बेरजेला जर 5 एकूण संख्येनं जर भागाकार केलं तर मला काय येते राजानो? सरासरी येते. म्हणजे इथं कोणती संख्या राजानो? 29. आलंय राजानो? काय केलं? बेरजेला एकूण संख्येनं भागाकार दिला तर मला काय येते बाळ? सरासरी आहे ना. सरासरीची व्याख्या नंतर होईल, ते नंतरची लय मोठी गोष्ट आहे. सर सरासरी काय म्हणलं तुम्ही? छोट्या गोष्टीसाठी बोलला, एकदम सिंपल. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजेच काय राजानो? सरासरी. म्हणजे या 5 संख्ये सरासरी किती आलं राजानो? आता क्रमागत संख्या आहेत, मधली संख्या त्यांची सरासरी असते राजानो, शिकला असेल. जर क्रमागत संख्या असेल तर मधली संख्या सरासरी. एकूण संख्या किती राजानो? 5 आहेत, आहे ना. 5 संख्या आहेत, ही मधली संख्या आहे, याच्या नंतरची संख्या याच्या अगोदर. लहान विचारले का मोठी विचारले राजानो? मोठी विचारले. शेवटची विचारले. 29 नंबर काय राजानो? 31. 31 नंतर किती राजानो? ठीक आहे, बेरीज केलं 2 2. आता याच्यात ट्रिक जर काढायचं असेल, सर हे तर ठीक आहे, हे तर ठीक आहे. उद्या विचारलं सर, मोठा क्वेश्चन विचारला, एक क्वेश्चन देतो, मोठा क्वेश्चन विचारला, थोडं सरप करतो. याच्यात ट्रिक आणखी मिळेल. डायरेक्ट कसं करायचं, हे तर 33 ज्यावेळेस सरासरी म्हणजे येईल त्यावेळेस आणखी बेटर ट्रिक मिळेल बा. माहिती आहे ज्याने ज्याने शिकले हे रप करू. हे कसं काढलं कळालं बा. आता दुसरं आहे, मी म्हणलं 11 क्रमागत विषम संख्येची सरासरी, विषम संख्येची बेरीज 132 आहे. किती राजांनो? 132 आहे. तर शेवटची संख्या कोणती म्हणले? ऑप्शन घ्या बा. 20, 22, 18, 49, सॉरी 24. करा बरं, सिंपल क्वेश्चन. सर किती? 11 क्रमागत संख्येची विषम संख्ये सरासरी किती? 132 आहे. आता काय झालं? सर तुला विचारतो, त्याला काय बघूया. आता बघा सिंपल वे ना, बघा मी कसं सांगणार बा. इकडं काय राजानो, मी काय म्हणलं? बेरीज दिली, विषम संख्येची बेरीज किती दिली आहे? 132. 132 ना कितीने भागाकार करणार राजानो? 11. 11 1 11, 11 2 22. म्हणजे मधला नंबर जी सरासरी म्हणजे काय राजानो? मधला नंबर 12 आले. आता मला माहिती आहे एकूण संख्या किती राजानो? 11 आहे. किती राजानो? 11. 11 संख्येत सरासरी किती आली राजानो? बोला चला.
12 आली आहे ना, आले की नाही मायबाप. आता बघा 11 संख्येत सरासरी 12 आहे, आपला शेवटची संख्या काढायची. काय काढायची राजानो? शेवटची. दिलेल्या संख्येमधून 1 न वजा करू शकतो पापी लोक? अरे हा या ना, दिलेल्या संख्येमधून 1 न वजा करू शकतोय. वजा केलेली संख्या याच्यामध्ये जर बेरीज केलं तर सगळ्यात मोठी संख्या कोणती राजानो? 22. आणि जर सगळ्यात शेवटची विचारलं, दिलेल्या सरासरीमध्ये हे 1 न वजा करून जर वजाबाकी केलं तर सगळ्यात लहान संख्या. जर याच्यात विचारलं असतं सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठ्या संख्येचा कोणत्या राजानं, तर हे 22 हे 2. काय केलं मी समजलं? काही जणांना नाही सांगितलं. मी काय केलं, एकूण बेरीज किती दिले? 132. एकूण संख्येनं भागाकार केला. किती आला भाग राजानो? 12 आहे ना. म्हणजे तुम्ही लिहू शकता 11 संख्येत सरासरी किती आली राजानो? बोला किती राजानो? 12. किती आली बापी लोक? बोला चला किती? 12 आली. हा या ना, म्हणजे 11 संख्येत सरासरी 12 आहे. मग मी म्हणलं एकूण संख्येमधून 1 वजा केलं केलं बा, म्हणजे किती आलं राजानो? 10. दिलेल्या सरासरीमध्ये बेरीज केलं तर सगळ्यात मोठी संख्या येईल. दिलेल्या सरासरीमध्ये वजा केलं तर सगळ्यात लहान संख्या येईल. आशा करतो की समजलं असेल. कळालं? करणार याच्यापेक्षा स्मार्ट अप्रोच नाही. नाही तर गरीबासारखं लिहायचं असेल सर मध्ये 12 नंबर आहे, एकूण किती राजानो? 11 नंबर आहे. इकडे 5 सोडलं, इकडे 5 सोडलं, मधला नंबर काय राजानो? 6वा. 6वा नंबर किंमत किती राजानो? 12 आहे. बघा एकूण इकडे किती राजानो? 5 संख्या आहेत. किती राजानो? 5. सर सगळ्या संख्या कशी आहेत राजानो? विषम संख्या आहेत. सर क्रमागत विषम संख्येचा फरक किती असतो? अरे किती असतो? 2. सर इथं 5 दोन्ही किती राजानो? 2. 5 दोन्ही 10, 12 किती राजानो? 22. आलं की नाही? अमाप मेथड आहेत, त्याला काही कमी नाही आहे ना. मेथड तुम्हाला शिकवणार, पण आत्ताच्या घडीला इथं एवढं लक्षात असू द्या की असं पण जाऊ शकता, असं पण नाही. तर गरीबासारखं 14, 16, 18, 20, 22 सगळ्यात शेवटची संख्या किती राजानो? 22. जर लईच गरीबासारखं जायचं असेल ठीक आहे बा, समजलं? आशा करतो की कोणती कोणती एक पद्धत समजली असेल. आता दुसरी एक क्वेश्चन करून दाखवणार बा, आहे ना. जर तुम्हाला बेसिक हे जर समजत असेल तर एक क्वेश्चन तुम्ही करायचं. 7 क्रमागत विषम संख्येची बेरीज 343 आहे. तर 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 प्रथम संख्या, पहिली संख्या सोडा, शेवटची नाही सर. पहिली संख्या किती? पहिली संख्या, पहिली संख्या ऑप्शन दिले 47, 49, 51, 43. त्याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन नाही बा. सोपं आहे, कळालं? समजू लागले का नाही? वरून चालले हळूहळू. याच्यापेक्षा सोपं काही नाही शिकणार आहे ना. काय काय झालं? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक राहिले. माझा पीडीएफ आहे पूर्णांक, पुढे तुम्हाला हळूहळू होईल आहे ना. पूर्णांक, समसंख्या, विषम संख्या ते सगळे नोटेशन मिळेल, सगळं पीडीएफ पण मिळेल, मटेरियल पण मिळेल. पण आता एवढं लिहून घ्या. आता मग 7 क्रमांकात विषम संख्येची बेरीज किती राजानो? बोला किती राजानो? अरे पापी लोक बोलत चला किती? 343. मी काय म्हणलं? 343 न 7 न भाग दिला. सर बेरजेला एकूण संख्येनं भाग दिला तर आन्सर किती राजानो? 49. किती राजानो? 49. म्हणजे ही काय आले राजानो? मधली संख्या आहे ना. एकूण संख्येच्या बेरजेला एकूण संख्येनं भाकार दिला तर काय येते राजानो? सरासरी येते. म्हणजे 49 आलं. एकूण संख्या किती राजानो? 7 आहेत. ही एक संख्या आली. म्हणजे इकडे तराजूचा पाडा, इकडे 3 ओढले, इकडे 3 ओढले. बरोबर राजानो? याच्या अगोदर संख्या कोणती राजानो? बोला 47. याच्या अगोदरची कोणती राजानो? 45. याच्या अगोदरची कोणती राजानो? 43. सगळ्यात पहिली संख्या कोणती राजानो? हा या नाही. आता जे डायरेक्ट करणार आहेत, आता मला माहित आहे सर 7 संख्येची सरासरी तुम्ही तर सांगितलं 49. दिलेल्या संख्येमधून 1 वजा करा. किती राजानो? 6. जर सगळ्यात पहिली विचारलं तर 6 किती राजानो? 43. आलं? सगळ्यात मोठी विचारलं असतं तर बेरीज केला 49 + 6, आन्सर किती राजानो? 55. झालं बा? समजलं? समजलं? हे झालं बेसिक ना, बेरजेनं कसं करायचं. हा या ना. कळालं? आशा करतो की तुम्हाला याच्यात 1% पण काही आहे ना डाऊट नसेल. हे झालं तुमचं झलक आहे ना. बाकी पीडीएफ नाही माझ्याजवळ, प्रत्येक क्वेश्चन लिहायला तुम्हाला वेळ जाईल आहे ना. पण उद्या पूर्ण पीडीएफ तुमच्या समोर आहे, कारण ते डिलीट झालं. ठीक आहे, असं लाईट गेलं असं होणार नाही, रेअर मध्ये एखादी वेळेस होणार. पण आशा करतो की इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. काय डाऊट, काय जर क्वेश्चन असेल एनी टाइम कधी पण विचारा. आवडला असेल तर कंटिन्यू करा, नाही आवडला असेल तर क्लास खुले आहेत बाळा, भरपूर क्लास आहेत, तुमच्या याच्यावर आहे. ठीक आहे, असं काही नाही, मनमानी नाहीये. गव्हर्नमेंट सर्वंट आहे, काही फरक पडत नाही आहे ना. हे म्हणायची गोष्ट आहे, पण
आवडला असेल माझ्यावर जिम्मेदारी ठेवा, मी आहे तिथपर्यंत आहे. 3 महिन्यानंतर तुमच्यामध्ये काय अपलोड करायची जिम्मेदारी आहे ना. मी बाकी काही गॅरंटी देणार नाही, पण इथं जर क्लासमध्ये असेल तर तुम्हाला कंटेंट असा एक क्वेश्चन कोणत्या पेपरचा नसेल त्या माझ्या सीटच्या बाहेर बसणार आजपर्यंत. तुम्ही आता सोलापूरचा पेपर बसला असेल, फक्त तोच पोरगा करू शकतो तो क्लासमध्ये बसलाय. सोलापूरचा पेपर टफ होता, थोडंफार ते टफ होता की नाही, वाटत होता थोडंफार. टेम्परेचरचा क्वेश्चन विचारला तर टफ होता की नाही. असे क्वेश्चन मिळतील, होऊन जातील, लगेच कळेल, आहे ना. टेन्शन घेऊ नका. बाकीच्या मित्रांना सांगा, जर 2-3 दिवस आहे बसा, तुम्हाला आवडत असेल तर कॅरी फॉरवर्ड करा, निवांत करा, काही नाही, आहे ना. पण आशा करतो की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. मी जास्त नाही घेणार, कारण पुढे पीडीएफ नाहीये, नाही तर प्रत्येक दिवस ते बोरिंग वाटणार, आहे ना. आपण डिजिटल बोर्ड घेतले तर त्याचा फायदा तर करायला पाहिजे. ठीक आहे बा. ठीक आहे, हे तुमचे 10-15 क्वेश्चन होते. एवढा बेसिक तुम्हाला इथून सुरुवात होणार. आता उद्या समसंख्या विषम काय असते, पुढे पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या पुढे जाणार, हळूहळू बेने वर जाणार. व्युत्क्रम संख्या तुम्हाला हे आहे ना, एखाद्या संख्येचा व्युत्क्रम कसं काढायचं हे पुढे, षटकोनी संख्या, त्रिकोणी संख्या सगळं होणार. नंबर सिस्टीम मध्ये सगळं होणार. असं तुम्ही विचार केला नाही की कोणत्या लेवलला झालंय, पण A to Z होणार. 200-300 क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला वाइंड अप करणार पुढच्या टॉपिकला. ठीक आहे बा. आशा करतो समजलं असेल. चल बाय, आज के लिए इतना काफी है.